साहेब वाढू आणू देत नाहीत, घर कसं काय बांधू, घरकुल लाभार्थी चिंतेत. वाढू आणण्यास अडवणूक करू नका, बिरसा फायटरचे तहसीलदारांना निवेदन. अक्राणी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना व इतर लोकांना रेती विकत आणण्यास विनाअट परवानगी मिळावी व रेती आणण्यास अडवणूक करू नये या मागणीचे निवेदन बिरसा फायटर धडगाव संघटनेकडून तहसीलदार धडगाव यांना देण्यात आले. यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, विभागीय अध्यक्ष विजय पावरा, धडगाव तालुका अध्यक्ष सुनील तडवी, सचिव मुकेश पावरा, दिलवर पाडवी, वसंत पावरा, केशव वडवी, दिलवर पाडवी, वसंत पावरा, केशव वडवी, राहुल ठाकरे, संजय ठाकरे, तहसील कार्यालय धडगाव येथे पराडके असंख्य निवेदन देण्यासाठी आलो आहे. अनेक वर्षापासून सिल्वर ते तलाईपर्यंतचा रस्ता खड्डेमय होता, त्याचे काम सुरू आहे, परंतु ते काम अनेक महिन्यापासून स्थगिती होती. तर ते काम लवकरात लवकर करण्यात यावे, कारण घर बांधण्यासाठी वीट प्रवासींना खूप खराब रस्ता असल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ऍक्सिडेंट सुद्धा होत आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहे आणि रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे अशी विनंती. तसेच दुसरे निवेदन, अक्राणी तालुक्यात वीटभट्टीवाल्यांना तलाठी व त्यांचे कटवाल हे साईटवर व्हिजिट देऊन लोकांना त्रास देत आहे किंवा त्यांच्याकडून पैसे वसुली करताय, हे थांबावं. कारण नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव तालुका हा पेसा अंतर्गत येत असल्यामुळे पेसा गावातील दगड किंवा विटा, माती किंवा कोणतीही वस्तू देण्याआधी तेथील लोकांची परवानगी घ्यावी लागते. परंतु तसं न करता गावात अचानक येऊन लोकांवर नोटिसा पाठवून हे वसुली सुरू ही तात्काळ थांबवली पाहिजे. आणि वाढूवाल्यांना सुद्धा तशी मुभा दिली पाहिजे अशी निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे. जय आदिवासी जय बिरसा देण्यात आला आहे. सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार. जय जहार जय बिरसा. आज आम्ही तहसील कार्यालय दडगाव येथे निवेदन देण्यासाठी आलो आहे. अनेक वर्षापासून सिल्वर ते तलाईपर्यंतचा रस्ता खड्डेमय होता, त्याचे काम सुरू आहे, परंतु ते काम अनेक महिन्यापासून स्थगिती होती. तर ते काम लवकरात लवकर करण्यात यावे, कारण प्रवासींना खूप खराब रस्ता असल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ऍक्सिडेंट सुद्धा होत आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहे आणि रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे अशी विनंती. तसेच दुसरे निवेदन, अक्राणी तालुक्यात वीटभट्टीवाल्यांना तलाठी व त्यांचे कतवाल हे साईटवर व्हिजिट देऊन लोकांना त्रास देत आहे किंवा त्यांच्याकडून पैसे वसुली करताय, ते हे थांबावं. कारण नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव तालुका हा पेसा अंतर्गत येत असल्यामुळे पेसा गावातील दगड किंवा विटा, माती किंवा कोणतीही वस्तू घेण्याआधी तेथील लोकांची परवानगी घ्यावी लागते. परंतु तसं न करता गावात अचानक येऊन लोकांवर नोटिसा पाठवून ही वसुली सुरू आहे ही तात्काळ थांबवली पाहिजे. आणि वाढूवाल्यांना सुद्धा तशी मुभा दिली पाहिजे अशी निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे. जय आदिवासी जय बिरसा फायटर. जय बिरसा जय आदिवासी. आज दिनांक 5 फेब्रुवारी आज रोजी दडगाव तहसील कार्यालय येथे बिरसा फायटर्स संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, सुनील तडवी, मुकेश पावरा सह अनेक कार्यकर्ते दडगाव तालुक्यातील अनेक दिवस पासून मान्य तहसील साहेब तसेच त्यांचे महसूल विभागातील कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी हे गेल्या 1 महिन्यापासून दडगाव तालुक्यातील खेड्यावर, नंदी नाल्यावर व्हिजिट देऊन, भेट देऊन प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर होत झाले आहे. परंतु रेती नसल्यामुळे व वीटभट्टी वर बंदी घालण्यात आल्यामुळे
माणसांना अडचणीचा सामना करावा लागत आहे, कारण की रेतीशिवाय घर काम पूर्ण होऊ शकत नाही. त्याकरिता आज निवेदन देण्यासाठी आम्ही तहसील कार्यालय आखाणे येथे उपस्थित झाले आहेत. तसेच दुसरं प्रकरण म्हणजे विठाभट्टे. विटाशिवाय घराचं पूर्ण काम होत नाही. त्याकरिता वीटभट्टीवर रॉयल्टी नसल्यास दार टाकून पैसे भरण्यास नोटीस पाठवण्यात आली आहे. त्याकरिता आम्ही दोन्ही स्वरूपाचे निवेदनास मान्य तहसील साहेब यांना देणार आहोत, जेणेकरून हा नंदुरबार जिल्हा आपण पेसा कायद्यानुसार आहोत, तरी आपल्याला जाणून बुजून महसूल विभागावाले वारंवार त्रास देऊन रेती काढण्यास रात्री ओढवून दमदाटी करून पैसे उचलून घेतात. तलाठी व मंडळ अधिकारी यांनी तात्काळ कारवाई थांबावी, अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून येत्या 10 ते 15 दिवसात आंदोलन करण्यात येईल. जय बिरसा.